नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोड इथे सायकॅट्रिस्ट म्हणून बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत एन्झायटीबद्दल. काही दिवसांपूर्वी एक अराउंड 30 वर्षाचा मुलगा आपल्या प्रॉब्लेम्स शेअर करत होता. त्यामध्ये तो बोलला की डॉक्टर, मला ना सडन अनइझीनेस किंवा असं अँशियस वाटलं आणि मला एकदम फोकस कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं आणि त्यावेळेला मी कॉफी प्यायलो, स्मोक केला, मला बरं वाटलं आणि मला असं वाटलं की हे केलं ना तर मला बरं वाटतंय. म्हणून जेव्हा जेव्हा तसं व्हायला लागलं मी स्मोकिंग किंवा कॉफी घ्यायला लागलो आणि मला तेव्हा तेव्हा बरं वाटायला लागलं. पण काय झालं की इव्हेंच्युअली ही एन्झायटी, हा अनइझीनेस, रेस्टलेसनेस वाढत गेला आणि त्यामुळे माझं हे सेवन पण वाढत गेलं. पण आता काय होतंय की आता जरी माझं स्मोक आणि कॉफी सुरू आहे तरी पण माझी एन्झायटी काही कमी होत नाहीये. पहिले व्हायची पण आता काही त्यांनी फरक पडत नाहीये. काय होतं की अल्कोहोल म्हणा, सबस्टन्स कोणताही म्हणा, कॉफी, टी म्हणा किंवा स्मोकिंग म्हणा, या सगळ्या गोष्टीनं एक टेम्पररी रिलीफ देतात. ॲड्रिनालिन रश होतो आणि ॲड्रिनालिन रश झाल्यामुळे टेम्पररी ते सेवन केल्यामुळे बरं वाटतं आणि नंतर थोड्या वेळाने तो इफेक्ट कमी झाल्यामुळे परत त्याच मूळ पदावर सिच्युएशन येते आणि मग परत आपल्याला ते सबस्टन्स घ्यावं लागतं किंवा कॉफी घ्यावी लागते किंवा स्मोक करावं लागतं. त्याचबरोबर अल्कोहोलचं ही सेम मेकॅनिझम आहे की अल्कोहोल घेतल्यामुळे टेम्पररी काही वेळ डोकं शांत होतं, रिलीफ, पीस वाटतो आणि 2-3 तासांनी परत झोप उडाल्यावर किंवा शांतता संपल्यावर परत ती एन्झायटी किंवा डिस्टर्बन्स सुरू होतो. तर टी, कॉफी, स्मोक किंवा कोणत्याही प्रकारचा नशा हे एन्झायटीची ट्रीटमेंट नाही. ते कोपिंग मेकॅनिझम म्हणून वापरल्या जातं पण ॲक्च्युअली ते कोप करायला काहीही मदत करत नाही. हे वापरणं म्हणजे फक्त अवॉइडन्स बिहेवियर आहे. टेम्पररी रिलीफ होतो पण परत मूळ पदावर सिच्युएशन जाते आणि त्याचा काहीही फायदा होत नाही. कोणताही पदार्थ घेण्यापेक्षा तुम्ही आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याला फेस करा. फेस युअर फिअर्स. त्यांनी काय होईल की तुम्ही जेव्हा फेस करता, ती सिच्युएशन एक्सेप्ट करता, तेव्हा त्याचे सोल्युशन्स सापडायला सोपं होतं आणि जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची प्रॉपर मेंटल हेल्थ प्रोफेशनलची ॲडवाईस घेऊन ट्रीटमेंट घ्या. आपल्या मनाने ट्रीटमेंट न करता प्रोफेशनल हेल्पनी फायदा होईल. धन्यवाद.